काल रात्री माझं एक काम अडलं होतं। मी आणि हर्षवर्धन लग्न करतोय। एक लक्षात ठेवा मॅडम, हर्षवर्धन भोसले हा अतिशय कमीना माणूस आहे। माझ्या एका गर्लफ्रेंडला भेटायला चाललोय। हर्षवर्धन भोसले नशीबवान आहात, लोकांना एक सांभाळता येत नाही, तुम्ही दोन दोन सांभाळता आहात। नमस्कार भोसले साहेब। माझ्यामुळे हिला किती सहन करावं लागतंय। सगळं कसं अगदी व्यवस्थित चाललं होतं, मध्येच कोणाची तरी नजर लागली आणि सगळं सगळं बिघडून गेलं। आता पुढे अजून माझ्या आयुष्यात काय वाढून ठेवलंय देवालाच माहित। कोण आले बघ, कोण आले बघ। आजोबा आजोबा, अरे वा वा वा, बघ बघ बघ, आनंद झालाय बघ, नातीला आनंद झालाय। दादा नातीला आनंद झालाय, पण तिच्या बाबांना झालाय की नाही काही कळत नाही। का असं का वाटतंय तुम्हाला? नाही काय भोसले साहेब, तुम्ही एवढे बिझी असता कामामध्ये, आमच्या येण्याने तुमच्या कामात व्यत्यय आला असं वाटलं म्हणून नाही नाही, असं काही नाही। आणि तसं असतं तर मी स्पष्ट सांगितलं असतं तुम्हाला। उलट धनाजी काका वेळात वेळ काढून आमच्या मुलीला पाहायला भेटायला आले, मला तर आनंद होणारच नाही का? नाही तरी पण ए राजा, ते पण भेट सोड रे। आपल्या नातीसाठी आपण गिफ्ट आणले ना, ते दे 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 दे। शाबाश, बघ 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 बघ, काय आणलं, काय आणलं बघ। अरे बघ, ठेव 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 ठेव। काका, ह्याची काय गरज होती? हे आमच्या आजोबा आणि नातीमध्ये यायचं ना तुम्ही। आमचा प्रश्न आहे, हो की नाही? हो की नाही? आवडलं आवडलं? जाते आजोबाकडे, जाते जाते। नाही नाही दादा राहू दे, मला सवय नाही मुलांना घ्यायची। अरे काय एकदम सोपा आहे बघ, असं एक हात ठेवायचा मानेखाली, एक हात असा ठेवायचा। घे 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 घे, पण सवय कर सवय कर, हळू हळू हळू। शाबास। ए पुरी, ए घेऊन जा घेऊन जा, ए घेऊन जा घेऊन जा, ए घेऊन जा सगळं। जा दादा एक 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 एक। जावई बापू, आता जबाबदारी वाढली तुमची। हो, नाही म्हणजे पहिली बेटी धनाची पेटी असते, त्या धनाचं संरक्षण पालन पोषण करणं सर्वस्वी बापाच्याच हातात असतं। काय तुम्ही काळजी करू नका काका, मला माझ्या जबाबदारीची पूर्ण जाणीव आहे। नाही पण या जबाबदाऱ्या पार पडत असताना तुम्हाला बऱ्याच वेळा प्रॉब्लेम येत असतील नाही? प्रॉब्लेम्स तर सगळ्यांनाच येतात पांढरे साहेब, पण प्रॉब्लेमवरती मात करून जो पुढे जातो आयुष्यात तोच यशस्वी होतो। आणि मी माझ्या प्रत्येक प्रॉब्लेमवरती मात करतच आलोय।
हा काही नवीन प्रॉब्लेम आहे वाटतं. नाही, प्रॉब्लेम काय त्यात? माझ्या मित्राचा फोन होता. बरं मग फोन कट का केला? हा घ्यायचं की. कारण घरी आलेल्या पाहुण्यांचं आदरातिथ्य करणं ही माझी जबाबदारी आहे आणि आधी ती पार पाडायला हवी ना पांढरे साहेब. अरे हे काय देवयानी कुठे आहे? आताच आहे. रडत होती इतक्या वेळ आत्ता झोपवलं. उठेल इतक्यात. नाही झोपू दे झोपू दे. काय लहान मुलांच्या झोपेच्या वेळा ठरलेल्या असतात, त्या उगाच आपण मोडू नये. बरं काका, आणि आता तुम्ही जेवूनच जायचं. जेवायचं म्हणते का राजा? काय करायचं? दादा मीटिंग आहे आता आपली. असं काय काका? तुम्ही म्हणाला होतात कामा व्यतिरिक्त जेव्हा येईन तेव्हा जेवूनच जाईन म्हणून. दिलेला शब्द पाळणारा मी. नाहीतरी हर्षवर्धनराव आज स्वतःची मीटिंग कॅन्सल करून आमच्यासाठी इथे थांबलेत. त्यांचा मान ठेवला पाहिजे. राजा मीटिंग कॅन्सल. ठीक आहे दादा, तुम्ही म्हणाल तसं. मी कळवतो त्यांना तसं मीटिंग कॅन्सल झाल्याचं. आज आम्ही आमच्या पोरीच्या घरी जेवूनच जाणार. मी तयारीला लागते. एक तास झाला, अजून आले का नाहीत? नेहमी उशीर होतो यांना. कोणी उचलत नाहीये. यांना उशीर होतो आणि धडकी माझ्या मनात भरते. अच्छा निघतो पोरी. बरं निघतो भोसले साहेब. हो, खूप बरं वाटलं काका तुम्ही आलात म्हणून. आणि आपल्या लेकीच्या घरी जेवून जाताय म्हणून समाधान आहे. आपल्या माणसांच्या समाधानातच आनंद वाटायला हवा, नाही का? भोसले साहेब, तुमच्या बहिणीच्या नवऱ्याचा जो काय प्रॉब्लेम झालाय त्याचं काय एवढं टेन्शन घेऊ नका. आपले देशमुख वकील आहेत ना, सॉल्व्ह करणार ते मॅटर. बाहेर काढणार त्याला त्यातून. हां थँक्यू. आणखीन एक महत्वाचं, पुढले 3 महिने आम्ही परदेश दौऱ्यावर जातोय. तिथून परत आलो की आमच्या मॉलच्या उद्घाटनाची आमंत्रण पत्रिका तारखेसकट आमच्या टेबलावर हवी. काय तुम्ही काळजीच करू नका काका. तुम्ही ज्या दिवशी परत याल त्याच दिवशी तुम्ही म्हणताय तशी आमंत्रण पत्रिका तुमच्या टेबलावर असेल. हा शब्द आहे माझा. माझा शब्द आहे हा, पांढरे साहेब, हर्षवर्धन भोसलेचा. आमचा विश्वास आहे तुमच्यावर. नाही पण तुमच्या इतर कामातनं वेळ मिळेल तुम्हाला. त्याची चिंता तुम्ही करू नका, ते मी मॅनेज करेन. मॅनेज तुम्ही बऱ्याच गोष्टी करू शकता, मला माहिती ना भोसले साहेब. मीटिंग्स, क्लायंट्स, गोतावळा बराच वाढलाय हल्ली तुमचा. पण काय त्या कामामधून स्वतःच्या बायकोला आणि मुलीला वेळ द्यायला विसरू नका. असं कसं विसरेन मी काका? प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, तशीच माझ्या मागे सुद्धा एक स्त्री आहे. कोण? आसावरी, बायको माझी. कम ऑन भोसले साहेब, आय वॉज जस्ट जोकिंग. बरं येऊ मी. एक मिनिट. सुखी राहा. या वर्षी नातीचं तोंड दाखवलास, पुढल्या वर्षी नातवाचं दाखव. येतो. चला.
सर कुठे गेला होता? कुठे म्हणजे? घरी होतो, घरनं येतोय. नाही म्हणजे तुमचा फोन लागत नव्हता. हां, मी ऑफ केला होता. पण त्यामुळे माझी पंचायत झाली ना सर. त्या शारदा राजेंचा 15-20 वेळा फोन येऊन गेला. दर 5 मिनिटांनी फोन करून विचारत होत्या साहेब आलेत का म्हणून. शेवटी मी त्यांना सांगितलं तुम्ही फोन करू नका, साहेब आले की मी त्यांना फोन करायला सांगतो. ठीक आहे, मी करतो त्यांना फोन. सर नेमका काय प्रॉब्लेम आहे? नाही म्हणजे त्यांच्या बोलण्यावरून असं वाटत होतं की त्या खूप टेन्शनमध्ये आहेत. काय झालं सर? तुम्हाला काय करायचं आहे? नसत्या चौकशा. तुम्हाला इथे काम करायचा पगार मिळतो, तेवढंच काम करा. नाही तर कामही जाईल आणि पगारही. सॉरी सर. हॅलो नेहा. हां बोला काका. अगं मी म्हटल्याप्रमाणे निहारला ॲडमिट करण्यासाठी एका सेवाभावी संस्थेची मी चौकशी करून ठेवली आहे. संस्था उत्तम आहे. तिथला परिसर, उपचार करण्याची पद्धत, डॉक्टर, सगळं वातावरण उत्तम आहे. तुम्ही जाऊन आलात का तिथे? नाही, मी प्रत्यक्ष नाही जाऊन आलो, पण तिथल्या एका कर्मचाऱ्याकडून सगळी माहिती मिळवली मी. तू म्हणत असशील तर आपण दोघं प्रत्यक्ष जाऊन येऊ. हो पण काका. हे बघ नेहा, मला माहिती आहे तुला निहारची खूप काळजी वाटते, कारण त्याला किडनॅप केल्याची घटना तुझ्या डोक्यातून अजून गेलेली नाहीये. पण बेटा तू एकाच बाजूचा विचार करतेस. तो बरा होण्यासाठी त्याच्यावर उपचार होणं आवश्यक आहे. तो बरा झाला नाही तर तो कोण कुठला आहे आपल्याला कधीच कळणार नाही. पटतंय ना तुला? हो, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे काका. त्याच्यावर उपचार हे व्हायलाच हवेत. मी एक काम करते, मी जमेल तशी सुट्टी घेते, मग आपण त्याला घेऊन जाऊया तिकडे. ठीक आहे, तू कधी येणार ते मला कळव. हो. बरं, बाकी बरी आहेस ना? हो ठीक आहे. चल ठेवू फोन. हो. घराला तर कुलूप आहे. इतक्या रात्री कुठे गेली असेल ही? का पुन्हा रागावून जबलपूरला तर गेली नसेल ना? काहीच कळत नाही. मिस्टर हर्षवर्धन भोसले. तुम्ही आत्ता आत्ता तुम्ही इथे काय करताय? तुम्ही जे करताय तेच. म्हणजे डिप्सला भेटायला आलात ना, पण ती घरी नाहीये. कुठे गेली ती? मला हे माहीत असतं तर मी इथे थांबलो असतो का? सकाळपासून तिसरी खेप आहे माझी. फोन करतोय तर फोन पण लागत नाही. तुम्हाला माहिती आहे ती कुठे गेली आहे ती? नाही. मला वाटलं की तुमच्यासोबत असेल. तर तुम्ही इथे आहेत म्हणजे मी निघतो, घाईत आहे. तुमचा काही कॉन्टॅक्ट झाला तर तिला सांगा मला फोन करायला. इट्स अर्जंट. या ऑफकोर्स. जंपूट. हा वा, माल मिळाले. आता काय चाललंय? अरे पिले बाबा आले. बघितलंस का सोना तू? आज उशीर झाला तुम्हाला? डोकं दुखतंय? डोकं फिरलंय माझं. एक काम धड होत नाहीये माझं. एक काम तुझ्यामुळे. मी माझ्या उगाच सती सावित्रीचा आवड नकोस, कळलं? अरे नवऱ्याच्या कामात ढवळाढवळ करून त्याचं डोकं फिरवायचं आणि मग इकडचे पिंदीव काय म्हणून सासूरपणाचा आव आणायचा. पण मी काय केलंय? काय केलंय? तू काय केलंयस?
तुझ्यामुळे माझं आज खूप मोठं नुकसान झालंय. माझ्या महत्वाच्या मीटिंग्स मला कॅन्सल करायला लागल्यात तुझ्यामुळे फक्त. पण काय झालं मला मला सांगाल का? धनाजीरावांना घरी कोणी बोललो होतं? मी नाही बोलवलं. शपथ. कमॉन असावरी प्लीज. एका मुलीची आई झालीस तू, आता तरी खोटं बोलू नकोस प्लीज. पण मी खरंच त्यांना बोलवलं ते बोलवलंस, पुन्हा त्यांना इथे जेवायला थांबायचा आग्रह केलास. तुला माहिती होतं की माझी खूप महत्वाची मीटिंग आहे? माहिती होतं की नाही? माहिती होतं तरी सुद्धा तू त्यांना मुद्दामून जेवायला थांबायचा आग्रह केलास. तू जर त्यांना थांबायचा आग्रह केला नसतास तर मी माझ्या मीटिंगला वेळेवर पोहोचलो असतो आणि माझं नुकसान झालं नसतं. पण नाही, तुला मी, माझं काम, माझा धंदा, माझा फायदा, माझं नुकसान याच्याशी घेणं देणं नाहीये. तुला पडली ती फक्त त्या सचिन म्हात्रेची. तो या केस मधनं सही सलामत सुटावा म्हणून तू त्या धनाजी मानेला मस्का लावत होतीस. असं काही नाही. अरे असंच आहे, असंच आहे. बोल ना, बोल. आता का गप्पा बसलीस? थोबाड उचकट ना, बोल ना आता. तुला जर एवढी काळजी वाटत असेल ना त्या म्हात्रेची, तर त्याच्या घरी जाऊन राहायचं. कळलं? चल निघ, चल. काय बघतेस बाळा? काय बघतेस? काय ऐकतेस? आई बाबा भांडतायत ते ऐकतेस? बाबा कसे ओरडले आईला ते ऐकतेस? सवय झाली पिल्लू आईला. तुला पण होईल सवय. भाऊजी, कसला एवढा विचार करताय? अंतराचा. उमा, तुझ्यापासून काय लपवून ठेवायचं? पण काल मला एक वाईट स्वप्न पडलं. फार भयंकर होतं ते. मोगऱ्याच्या नवऱ्याने उच्चारलेले ते शब्द माझ्या मनात अजून ठाण मांडून बसलेले. मनात सतत भीती वाटते. नको नको ते विचार येतात. त्या बिचाऱ्या मोगराला काही झालं तर नसेल? जी, अहो तो माणूस रागाच्या भरात बोलून गेलाय आणि तुम्ही ते एवढं मनाला का लावून घेताय? मी सांगते, काही काळजी वाटण्यासारखं नाहीये त्यात. अगं, असं कसं म्हणतेस तू? ती जरी अंतरा नसली ना, तरी मी तिला माझी मुलगी समजतो. तिची काळजी वाटणारच. मला वाटतं मी एकदा तिथं जाऊन तिला भेटून यावं, म्हणजे नक्की काय झालंय ते तरी समजेल. भाऊजी, मी काय म्हणते, तुम्ही इतक्या तडकाफडकी तिकडे जाण्यापेक्षा तुम्ही मन्याला का नाही विचारत? तो तुम्हाला माहिती काढून कळवेल ना. हा, ते ठीक आहे.
अगं पण मी मागे एकदा मनाला म्हटलं होतं की तू त्या नरूच्या फंदात पडू नकोस. जरा तोडूनच बोललो होतो मी त्याला. त्याने ते मनाला लावून घेतलेलं दिसतंय. म्हणूनच इतक्या दिवसात एकही फोन नाही आला त्याचा. माझंच चुकलं. तो एवढं सगळं पोटतिडकीने करतो आणि मी त्याला हे असं बोलून बसलो. भाऊजी, मन्या तुमचा विद्यार्थी असला ना तरी तो तुम्हाला वडिलांच्या जागी मानतो. त्याला राग आला असेल, पण तुम्ही जर त्याला समजावून सांगितलंत ना तर त्याचा राग लगेच जाईल बघा. मी म्हणते तुम्ही एकदा फोन कराच त्याला. बघतो.